नमस्कार. काल आपण मुख्य दिशांची माहिती घेतली. आज आपण उपदिशा शिकूयात. उपदिशा 4 आहेत: ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. तर आता या उपदिशा कशा ओळखायच्या? तर उत्तर आणि पूर्व दिशा यामध्ये काटकोन असतो. या दोन दिशांमध्ये 45 अंशाच्या मापावर एक रेषा ओढायची आहे आणि या रेषेवर समोर तोंड करून उभं राहिल्यानंतर आपल्या तोंडासमोरची जी दिशा असते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात. आग्नेय दिशेच्या बाबतीत सुद्धा तसंच करायचं आहे. पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा यामध्ये सुद्धा 45 अंशाच्या मापावर एक रेषा ओढायची आहे आणि त्या रेषेवर समोर तोंड करून उभं राहिल्यानंतर आपल्या तोंडासमोरची रेषा जी दिशा असते तिला आग्नेय दिशा असे म्हणतात. आता पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा यामध्ये सुद्धा काटकोन असतो. या दोन दिशांच्या मध्ये 45 अंशाच्या मापावर एक रेषा ओढायची आणि या रेषेवर समोर तोंड करून उभं राहायचे. मग आपल्या तोंडासमोरची जी दिशा असते तिला नैऋत्य दिशा असे म्हणतात. पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेच्या मध्ये सुद्धा काटकोन असतो. या दोन दिशाच्या मध्ये सुद्धा काय करायचं आहे तर 45 अंशाच्या मापावर एक सरळ रेषा ओढायची आणि आपण ह्या रेषेवर समोर तोंड करून उभं राहायचे. समोरची जी दिशा असते तिला वायव्य दिशा असे म्हणतात. तर असं हे दिशाचक्र आहे आणि या दिशाचक्रामध्ये सर्व दिशा क्रमाने लक्षात राहण्यासाठी मी एक छोटंसं गाणं तयार केलेलं आहे. ते आहे अदनप वा उईपू. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे वायव्य, उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य आणि पू म्हणजे पूर्व. हे गाण्याच्या क्रमाने गेल्यानंतर सर्व दिशा या व्यवस्थित लक्षात ठेवता येतात.